नमस्कार मंडळी, मी तुम्हाला घेऊन आली आहे एका अशा ठिकाणी त्याचं नाव आहे जपूर्जा म्युझियम ऑफ आर्ट अँड कल्चर। हे जपूर्जा म्युझियम खडकवासला पुणे ह्या ठिकाणी आहे। हे खूप भव्य 7 एकरमध्ये बनवलेलं म्युझियम आहे। तुम्ही इथे एंट्री करताच तुम्हाला बाहेर अशा छान वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स बघायला मिळतील। आतमध्ये एंट्री करताच मोठी नटराजांची मूर्ती होती। मला नटराजाची मूर्ती खूप आवडते। मला डान्सची खूप आवड आहे, त्यामुळे मला ही मूर्तीही खूप आवडते। इथे प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला वेगवेगळ्या मूर्ती बघायला मिळतील, स्टॅच्यूज बघायला मिळतील। इथे प्रत्येक गोष्टीच्या वेगवेगळ्या गॅलरीज बनवलेल्या आहे। फर्स्ट गॅलरीमध्ये मी एंट्री केली ती होती पेंटिंगची गॅलरी। इथे विविध प्रकारच्या पेंटिंग्स होत्या। ह्या पेंटिंग कशाच्या आहे, यांचे कलर्स कोणते कोणते आहे, हे कोणी बनवलेले आहे, कोणत्या साली बनवलेले आहे, या प्रत्येक गोष्टीची माहिती ह्या पेंटिंग्समध्ये दिलेली आहे। दुसऱ्या गॅलरीमध्ये मी एंट्री केली ती होती दिव्यांची गॅलरी। हा आहे फिरता दिवा। हा त्या गॅलरीमधला सगळ्यात मोठा दिवा होता। इथे प्रत्येक दिवा हा पितळाचा होता आणि खूप हेवी वेटेड होता। वेगवेगळ्या आकारांचे इथे दिवे होते। मशालीसुद्धा होत्या इथे। कंदीलसुद्धा होते। जुन्या काळातले जे कंदील होते ते सुद्धा होते। बऱ्याचशा गोष्टी मी इथं शूट करू शकले नाही, कारण की काही गोष्टी अशा अंधारामध्ये होत्या, ज्याचा फोटो काढू नाही शकले मी। इथे जहाज आणि जुन्या काळातली जी रेल्वे असते त्यांच्याशी निगडीत काही इथं गोष्टी जोपासल्या गेलेल्या आहे। माहिती मला इथं फारशी अशी मिळू शकली नाही, पण जे काही मी वाचून इथे मला कळालं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते। इथे भरपूर गोष्टी आहे ज्या मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही इथे नक्की एकदा व्हिजिट द्या। नंतरच्या गॅलरीमध्ये मी गेले ती होती प्रभात चित्र याची गॅलरी, आणि इथे सगळ्या चित्रपटांची माहिती होती। चित्रपट लवर जे आहे, फिल्म लवर, त्यांनी इथं नक्की व्हिजिट करा। तुम्हाला 1-1.5 तास तर इथं नक्की जाईल। इथं सगळ्या गोष्टींची माहिती सविस्तर दिलेली आहे। इथे छोटे छोटे अशा क्यूटशा घड्याळी होत्या ज्या मला खूप आवडल्या। मी त्याचासुद्धा एक फोटो काढलेला आहे। नंतरच्या गॅलरीमध्ये मी एंट्री केली ती होती ज्वेलरीजची गॅलरी। एकदम डोळ्याला चकचकीत करून देणारी ही गॅलरी होती। इथली प्रत्येक एक ज्वेलरी ही रिअल होती, चांदीची असो किंवा सोन्याची असो। पेशवाई काळामध्ये जे ज्वेलरीज वापरत होते ते ज्वेलरीज होत्या। इथं अक्षरशः अंगावरती घालणारे दागिनेच नव्हे तर केसांना लावणारा अंबाडाची पिनसुद्धा इथं चांदीची होती। जी कुंकू ज्यामध्ये ठेवत होत्या जुन्या बायका, त्या कुंकवाची डब्बीसुद्धा इथं चांदीची होती। हे पायातले तोडे, पैंजणं, हातातली कडं, हे सगळे चांदीचे आणि सोन्याचे इथं ठेवलेले होते। यांचे वजन, वेटसुद्धा इथं लावले गेलेले होते। खूप सुंदर होतं। प्रत्येक गोष्ट मी शूट करू शकले नाही। एकदम युनिक अशा डिझाईन्स होत्या इथे, ज्या आजच्या काळामध्ये भेटणं शक्यच नाही आहे। हा सेक्शन बायकांसाठी खूप सुंदर सेक्शन आहे, तो त्यांना खूप आवडेल। इथला कंगवासुद्धा चांदीचा होता। नंतरच्या सेक्शनमध्ये मी आले ते होतं साड्यांचं सेक्शन। ह्या जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही पाहिलेत हे आहेत धाग्यांपासून कापड कसं बनवतात याचं इन्स्ट्रुमेंट होतं ते। चरखा पण होता इथे। ह्या सेक्शनमध्ये मी फोटो किंवा व्हिडिओ काढू शकले नाही, कारण की प्रचंड अंधार होता इथे। पण इथे सगळ्या जुन्या काळातल्या साड्या, जरीच्या साड्या, नऊवारी साड्या इथे लावलेल्या होत्या। इथे एक स्टॅच्यू होता, त्या स्टॅच्यूच्या अंगावर एक साडी होती आणि एक डिजिटल टेबल होता। त्या टेबलवरचं बटन क्लिक करताच त्या स्टॅच्यूच्या अंगावरची साडी आणि पॅटर्न ती चेंज होत होतं। खूप सुंदर होतं हे। बालकृष्णाचं मंदिर होतं चांदीचं, इथं खूप मोठं होतं आणि बारीक नक्षीदार काम केलेलं होतं। सागवानाचं मंदिर होतं इथे, ते पण खूप सुंदर होतं। इथे चांदीचा हुक्का होता, वेगवेगळ्या प्रकारचे हुक्के होते इथे। नंतरच्या गॅलरी होती ती होती म्युझिकची गॅलरी। वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक मटेरियल होते इथे, जे जुन्या काळामध्ये आपण जे जुने म्युझिक ऐकायचो ते वाले म्युझिक मटेरियल होते इथे। हे जपूर्जाचं बॅकसाईड आहे, जे खूप शांत निवांत आहे, फोटोजेनिक आहे। हा एरिया फुल ऑफ ग्रीनरी आहे, सगळीकडे झाडंच झाडं आहे। इथे एक स्टॅच्यू होता, तो स्टॅच्यू मला खूप आवडला होता, म्हणून मी इथे नॉनसेन्स असे फोटोज काढले।
थोडक्यात. इथे छोटीशी एक कॅन्टीनसुद्धा आहे तुम्हाला. मी इथे एक कोल्ड कॉफी ट्राय केली, छान होती कोल्ड कॉफी. सूर्यफुलांच्या बियासुद्धा मी इथं काढल्या आणि त्या खाल्ल्या. इथे एक शिवलिंगाचं मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रचंड अंधार आहे. आम्ही स्वतः इथे आत जाताना कॅमेराचा फ्लॅशलाईट ऑन करून गेलो होतो. इथे लोखंडाने बनवलेले काही स्टॅच्यूज आहे. बकरी, कुत्रे, कोंबड्या, मांजर, छोटे मुलं, मोठे मुलं, माणसं, म्हातारी माणसं, घोडे, हे सगळ्याचे स्टॅच्यूज इथं बनवून इथं लावलेले आहे. तुम्ही एकदा ही जागा नक्की व्हिजिट करा. ही आहे खेकडा थाली, जी मी ट्राय केली होती जवळच्याच हॉटेलमध्ये. खूप सुंदर होती. तुम्ही ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.